श्री स्वामी समर्थ. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. ऋतूतील फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण आहे. हा उत्सव पारंपरिकपणे 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण रंगाने साजरा केला जातो. यावर्षी होलिका दहन 13 मार्च रोजी केले जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी रंगाने होळी साजरी केली जाईल. काय आहे होळीची खरी तारीख? यावर्षीच शुभमुहूर्त काय? याच प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेऊयात. म्हणजे ऐकूया. होळी दहन मुहूर्त पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी 10:35 सुरू होईल. त्याचवेळी ते 14 मार्च रोजी दुपारी 12:23 संपेल. होलिका दहन 13 मार्च 2025 रोजी साजरा केला जाईल. होळीची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येत असे मानले जाते. यामुळे आजार इत्यादीपासून आराम मिळतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद होलिकेपासून वाचवला होता. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आणि भद्र काळ हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हा प्रदोष काळात केला जातो, जो सूर्यास्तानंतर सुरू होतो आणि पौर्णिमा तिथी अस्तित्वात असते. मात्र यावेळी भद्रा नामक अशुभ कालखंड असेल. भद्रा पौर्णिमे तिथीच्या पहिल्या टप्प्यात असते आणि या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. होलिका दहन विधी कसा करावा? व्रत पूजनाची पद्धत. फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने शुभशुभित होऊन दृढ राक्षसिणीच्या पीडेचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा. नंतर होळी पेटवण्यापूर्वी गाईच्या शेणाचे गोळे, लाकडे आणि पूजेचे साहित्य घ्यावे. विधीपूर्वक होळीला हळद, गंध, अक्षता अर्पण केल्या जातात. अग्नीत नारळ, धान्य, गहू, हरभरा अर्पण करून नंतर होलिकेची षोडोपचार पूजा केली जाते. त्यानंतर होलिकेला प्रार्थना करून होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्या आणि मग होळी पेटवावी. नंतर टाळ्या वाजवाव्यात असे सांगितले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वंदन केले जाते, तेच म्हणजे धुलीवंदन. धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला, मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राणीमात्रांचा देह ज्या पंचमहाभूतापासून बनतो त्या पंचमहाभूतांत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारा आणि आकाशापर्यंत नाते भिडवणारा हा पंचक आहे. धरती मातेला वंदन करणारा हा सण. म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा गोत आहे असे म्हटले जाते. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवाऱ्या, पेंढा इत्यादी जमा करावयास आरंभ होतो. होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केले जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्या फेकल्या जातात. होळीनंतर पंधरवड्यानंतर सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची अशी आपली परंपरा आहे. होलिका दहन मंत्र. होलिका दहनाच्या दिवशी
ओम त्र्यंबके यजमाहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारित बंधना मृत्युमुखी अमृता या मंत्राचा जप करावा. याशिवाय होलिका दहनावेळी गायत्री मातेचा महामंत्र ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवांस्य धीमहि धियो यो न प्रचोदया या मंत्राचाही जप करावा. होलिका दहन म्हणजे अर्धमावावर धर्माचा आणि अन्यायावर सत्याचा विजय. हा सण आपल्याला शिकवतो की संकटावर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. योग्य मुहूर्तावर होलिका दहन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. धन्यवाद.